आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। ये बैस। तू जायचा निर्णय घेतलायस ना? हे बघ, आज अष्टमी आहे, तुझी वेळ चांगली नाहीये, तू जाऊ नकोस ग। मी इथे यासाठी आले कारण तुमच्या आशीर्वादाने मी जे काम करायला जाते ते पूर्ण व्हावं। तू तिथे गेलीस तर तुझ्या जीवाला धोका आहे। तू जिच्यावर विश्वास ठेवलायस तीच तुझ्या विरोधात तुझ्या जीवावर उठेल नक्कीच। जीवाची काळजी करणाऱ्यांना जीवाची भीती असते ताई, मला जगायची इच्छाच नाहीये। तू हे उद्वेगाने बोलतेस, अशा परिस्थितीत तू घेतलेला निर्णय हा चुकीचाच ठरेल। अष्टमी संपेपर्यंत तू जरा धीर धर, त्यानंतर तूच तुझं मन बदलशील। मी नीट विचार करूनच हा निर्णय घेतलाय, मेहरबानी करून तुम्ही मला आशीर्वाद देऊन पाठवा। मी फक्त जगण्यासाठी आशीर्वाद देते ग। तू नागमातेची पूजा करणारी, देवासाठी सर्वस्व देणाऱ्या माझ्यासारख्या जीवाची कशी इज्जत करायची हे तुला नीट माहित नाहीये। मला नक्की काय बोलायचंय हे तुला कळलं असेल। तू वनदेवीच्या मंदिरात जायचं नाही, ही मी तुला दिलेली आज्ञा आहे। तुला आज्ञा देण्याचा माझा हक्क आहे असं मी समजते। माझी आज्ञा पाळण्याइतकं तुझं माझ्यावर प्रेम नसेल तर तुझा निर्णय बदलू शकतेस। तू परत घरी जा। ठीक आहे ताई, तुम्ही इतकं बोलताय तर मला बोलायला काहीच उरलं नाही। तुम्ही माझ्यावर असलेल्या काळजीपोटी बोलताय, तुम्ही बोलताय तसंच करते। खूप बरं वाटलं, तू जा आता। येते ताई। काळू, तुझी वेळ चांगली नाहीये, तू अजिबात जाऊ नकोस। तू तिथे गेलीस तर तुझ्या जीवाला धोका आहे। तू जिच्यावर विश्वास ठेवलायस तीच तुझ्या विरोधात तुझ्या जीवावर उठेल हे नक्की। मला माफ करा ताई, तुमचा मी नेहमी आदर करेन, पण आता मला माझ्या संकटात असलेल्या कुटुंबाला वाचवायचं आहे। मी याकडे दुर्लक्ष करू शकत नाही। मी वनदेवीच्या मंदिरात जाणार म्हणजे जाणारच। तुमच्या आज्ञेचे पालन करत नाहीये, मला माफ करा। सीता, लंडन मध्ये तुझा नवरा आहे असं तू गंगाला सांगितलंस का? तू असं का सांगितलंस? गंगाला मी पुढच्या शिक्षणासाठी लंडनला जाते असं सांगितलं तर त्या मला जाऊच देणार नाहीत। आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी लंडनला माझ्या नवऱ्याकडे जाते तर
ते ऐकून त्या खरंच खुश झाल्या होत्या. माझ्यासाठी गंगाचा आनंद महत्वाचा आहे आणि त्यासाठी मी कितीही खोटं बोलायला तयार आहे. यात काहीही चूक नाहीये. तुझं म्हणणं पण बरोबर आहे. गंगाला तू विश्वासात घेऊन इथून जर तू निघतेच आहेस तर ते एका अर्थाने चांगलंच आहे म्हणायचं. पण तू इथून निघून जाणार या विचारानेच मला आता त्रास व्हायला लागलाय. मी तुम्हा दोघांच्या मध्ये आले होते. माझ्या जाण्याने फार दिवस त्रास नाही होणार. आता तुम्हाला त्रास होत असला तरी थोड्या दिवसांनी तुम्ही विसरून जाल. तुम्ही लवकर माझ्या जाण्याची तयारी करा. ठीक आहे. साहेब कॉफी घ्या साहेब. काय रे ओमकार, आज तू कॉफी घेऊन आलायस? गंगा कुठे? गंगा सकाळी बॅग घेऊन कसला तरी नवस फेडायला मंदिरात गेली. मंदिरात गेलीये? कुठल्या मंदिरात गेली? कोणत्या मंदिरात गेली हे मी नाही विचारलं. ठीक आहे, तुझा साहेब कॉफी इथे ठेव. बरं ठीक आहे. बॅग घेऊन गेलीये म्हणजे पार्वतीपुरमला तर गेली नसेल ना? काय ग गंगा, अगं कुठे आहेस तू? कुठल्या तरी मंदिरात गेली आहेस असं ओमकार सांगत होता. ते वनदेवीचं मंदिर शोधतेस का? अगं ते तुला सापडणार नाही, मी सांगतो ना तुला. मी ते शोधून काढलं बाबा. तू शोधून काढलंस? नागरकोइलच्या आजूबाजूला कुठेतरी असणारं पार्वतीपुरम तू शोधून काढलंस? हो बाबा, पार्वतीपुरम नागरकोइलच्या बाजूला नाहीये, ते चेंगलपट्टूच्या पुढे आहे. मी आता पार्वतीपुरमच्या जवळच आहे. वनदेवीच्या मंदिरात जायचा मार्ग सापडला. ते तिन्ही कालचक्र देवींच्या चरणाशी ठेवून तुम्ही केलेल्या चुकीची पुढच्या काही वेळातच मी माफी मागणार आहे बाबा. त्यानंतर आपली सगळी पापं माफ होतील बाबा. मी माझा नवस पूर्ण करून मगच तुमच्याशी बोलते. बोल राजशेखर. स्वामीजी, गंगाला पार्वतीपुरम कुठे आहे हे कसं कळणार? आणि ते वनदेवीचं मंदिर ती कसं काय शोधणार? असं गृहीत धरून आपण गंगाला ती खोटी कालचक्र देऊन खूप मोठी चूक केली आहे. कारण आता गंगा त्या वनदेवीच्या मंदिरात पोहोचली आहे. स्वामीजी, काय बोलतोयस तू? मी तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी फोन केला होता, पण तुम्हाला एवढा का धक्का बसला स्वामीजी? ती खोटी कालचक्र आहेत ना, तिला देवीच्या मंदिरात ठेवायची असतील तर ठेवू द्यात की. आपल्याला काय त्याचं? प्रॉब्लेम संपतोय तर संपू द्या की. राजशेखर, तसं नाहीये. गंगाने ती चक्र देवीच्या मंदिरात ठेवली तर ती वनदेवी त्या कालचक्रांचा स्वीकार करणार नाही. गंगाला आपण नकली कालचक्र देऊन फसवलंय हे तिला कळलं तर ती अरुणला सगळं काही सांगून मोकळी होईल. मार्गशीर्ष पौर्णिमेला स्त्री रूप धारण करणाऱ्या नंदिनीला आपण संपवण्याआधीच अरुणला सगळं कळलं तर विनाकारण समस्या निर्माण होईल आणि त्याची समजूत काढणं कठीण होईल. त्यामुळेच ती गंगा मंदिरात पोहोचण्याआधी तिला थांबवायला हवं. स्वामीजी, हा विचार तर माझ्या डोक्यातच आला नाही. आता मी काही करून गंगाला तिथे जाण्यापासून थांबवतो. हो गंगा, तू वनदेवीकडे जात नाहीयेस, तू तुझ्या मृत्यूच्या जवळ जातेस.
वनदेवीच्या मंदिरात कसं जायचं? वनदेवीच्या मंदिरात? कशाला ग? तिथे गेलेला कुणीही जिवंत परत नाही आला. तू मुलगी आहेस ना, या गावातले सगळे पुरुष तिकडे जायला घाबरतात. असं असून सुद्धा तू कशाला तिकडचा रस्ता विचारतेस? माझा त्या मंदिरात एक नवस फेडायचाय काकू, खूप महत्वाचा नवस आहे. तो नवस फेडला तर माझ्या कुटुंबाचं भलं होईल, म्हणून मी इथे आले. मेहरबानी करून मंदिर कुठे ते सांगा. ठीक आहे, सांगते बाई तुला. इथून जायचा रस्ता आहे, पण तू तिथे गेलीस तर खूप मोठा साप आहे तिथे. त्याच्यापासून कसं वाचणार तू बाळा? खूप आभार काकू. जे घडलं ते तुला सांगितलं तरी सांभाळून जा. पार्वतीपुरम. गंगा, गंगा, तू चूक केलीस गंगा. पार्वतीपुरमच्या ज्या मातीत तू पाय ठेवलायस, माझ्या शब्दाच्या विरोधात गेलीस तू. इतकं सांगूनही तू माझं ऐकलं नाहीस का गंगा? तुझ्या समोर येणाऱ्या धोक्यापासून तू आता कशी वाचणार माहित नाही मला. ताई, गंगाने कुटुंबाच्या प्रेमापोटी हे सगळं केलं. तिला आणखी एक संधी तुम्ही द्या ना ताई. हे गंगा, तू माझ्या आज्ञेचं पालन नाही केलेस. या कोयत्याला ओलांडून जाऊ नकोस. परत ये गंगा, परत ये. तुझी वेळ चांगली नाहीये. तू जाऊ नकोस. तू तिथे गेलीस तर तुझ्या जीवाला धोका आहे. तू जिच्यावर विश्वास ठेवलीस तीच तुझ्या विरोधात तुझ्या जीवावर उठेल, लक्षात ठेव. माझं ऐक, पुढे जाऊ नकोस तू.
ताईचा शब्द ओलांडून मी इथे आले म्हणून हे सगळं करून त्या थांबवतायत मला. ताई, मला माफ करा ताई. माझ्या सासरच्यांनी केलेल्या चुकीचं प्रायश्चित केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मला माफ करा ताई. गंगा, तू चुकांवर चुका करत आलीस गंगा. मी इतकं थांबवते तरी तू थांबत नाहीयेस. आता मी काय करू गंगा? ताई, गंगाला वाचवण्याचा दुसरा मार्ग नाही आहे का? अष्टमी तिथी संपायला आणखी 2 तास उरलेत. आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत गंगा कोणत्याही धोक्यापासून वाचली तर त्यानंतर तिला कसलाही त्रास होणार नाही. मारू नको, जरा पाणी होत. अरे काय होत नाही, सांगतो तो ऐकत जा रे. अरे किती मी प्यायलो तरी चढत नाही रे. कसली कमाल आहे ही. बऱ्या बोला ना, ती बॅग दे इथे. तुम्हाला वाटतंय तसं या बॅग मध्ये पैसे किंवा दागिने नाहीये. देवाच्या पूजेचं सामान आहे. ए काय ते आम्ही बघून घेऊ. चल बॅग दे तू. कुठे झाली तू? ए बॅग दे. कुठे पळते? अरे पकड तिला. थांबे. अरे अरे कुठे गेली? अरे इथेच आली होती ना ती. कुठे गेली काय माहित. याच बाजूला आली होती. कुठे गेली मग ती? या बाजूने आवाज आला. चल ये चल चल. ही फोन असं कट का करते? याआधी फोन तर कधी कट नाही करायची. बापरे.
बॅग घेऊन जा. ए बॅग घेऊन जा ना. मी तुम्हाला नंतर कॉल करते. गंगा गंगा एवढी घाबरून का बोलत होती? काय झालं असं तुला? बोला छोटे मालक. ऐका ना, तिकडे गंगा आहे का? नाही, सकाळी सकाळी ती कसली तरी बॅग घेऊन नवस फेडायला मंदिरात गेलेली आहे. मंदिरात? कोणत्या मंदिरात? कोणत्या मंदिरात ते मी नाही विचारलं. काय झालं मालक? काही घडलंय का? हा नाही, तसं काही नाही झालंय. मी तुम्हाला नंतर कॉल करतो. बरं बरं, ठीक आहे. कुठे गेली असेल रे? याच बाजूला गेली असेल. हा, चल चल बघ रे आत. थांब बघतो. हे चल त्या बाजूला बघू. हा चल चल. कुठे गायब झाली काही कळत नाहीये. कुठे पळून जाणार आहे?